एखादं गाणं गाऊ शकतोस का? भाई म्हणजे हे कोण आहे, डिरेक्टर सर सांगतात त्या गाण्याचं? म्हणजे गाणं म्हणजे कसं बारी बारी न, म्हणजे आता हेच गाणं मला, हे गाणं मला खूप आवडतं. मी गाऊ शकतोस तू, तुला जे हवं ते. तेव्हा ना जेव्हा मला मयूर सर बोलले होते, मी ना सोशल तेव्हा तर आपण ऍप्ट असतो ना, तर त्याची रिहर्सल आहे, रिहर्सल म्हणजे ती स्टेप आहे ना अशी, आणि मला खूप एक्सायटेड होतो मी की भाई एक आपली स्टेप मिळाली. तर मी ती तेव्हा ती टाकली होती. तर मला मयूर सर म्हणाले, पण सिद्धू सर, म्हणजे त्यांना ते आवडलं नव्हतं तरी, सर ना सिद्धू सर आत्ता टाकणं योग्य आहे वगैरे. मी आपलं नाही नाही सर, गाणं हिशोबर जाईल वगैरे. तर तेच गाणं गातो आता. हा माझ्याचा जो गायक तुम्ही शोधून काढलाय सर, ते आदर्श शिंदेने गायले, पण मला हे गाणं खूप आवडतंय आता. म्हणजे ठीक आहे, प्रेक्षकांना तुझाही आवाज आवडेलच तितका. नाही मी गातो, बरं गातो. तर बारी बारी न लय झाल्या जी खटपटी, तवा जजलय जी भारी सप्पान चटपटी, इश्का इश्काचा गरम ताजा मसाला या उरात भन्नाट जिंगला, रातीला कुटून कुटून ठेवला डोळ्या जुन्या डोळ्यामधून झोमला, धन धनल्या काळजावरती गोड झाला हमला, आणि व्हय नाही म्हणता मस्त मामला जमला. असं ते गाणं आहे. आपले पहिले प्रेक्षक कोण ना कोण असतातच, जसं माझे आई बाबा असतील, कुणाचे फॅमिली, तसं तुझ्या मुली असतील. काय त्यांची रिॲक्शन काय असते, किंवा तुझं त्यांच्यासोबत कसं बॉन्ड, हे आम्ही इंस्टाग्रामवर नेहमीच पाहत असतो. आता त्यांनी हे गाणं सुद्धा पाहिलं असेल. नाही, त्यांना प्रचंड आवडले, आणि त्या आहेत म्हणजे त्या एन्जॉय करतात ग. त्यांना प्रत्येक गोष्ट आवडते बाबाची, आणि त्या ह्या झोनमध्ये त्यांना म्हणजे त्यांची रिॲक्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. बरं सिद्धू, साधारण 90 पासून तू काम करत असशील, म्हणजे 99 पासून 99-2000 पासून मी काम करतो. आणि तेव्हापासूनचा तुझा हा आता ग्राफ, तू नुकतंच तुझ्या आईवडिलांना फॉरेन ट्रिप देखील घडवली, म्हणजे कसा टोटल पूर्ण प्रवास होता? तेव्हाचा सिद्धू, आत्ताचा सिद्धू, काय तुला स्वतःला काय बदल, आम्ही तर पाहतोय, तुला स्वतःला काय बदल जाणवतोय? ही कॉन्सेप्ट माझ्या मोठ्या भावाची होती की त्यांना आपण फिरायला पाठवलं पाहिजे. आणि मी तेव्हा लंडनला शूट करत होतो, आणि तेव्हा ते फ्लाईटमध्ये बसले, तेव्हा माझ्या बहिणीने फोटो पाठवला होता, आणि मला खूप आनंद झाला होता. आणि मी छान, मला ना म्हणजे मयुरी खूप छान लिहिते, त्यांनी डी ए राजू नावाचं नाटक लिहिलं, ती लेखिकाच आहे, त्यामुळे लेखकाला सुचणं ना हे खूप मोठी गोष्ट असते. पण माझ्या आईवडिलांविषयी किंवा इमोशनली असं काही मला मत मांडायचं असतं ना, किंवा बोलायचं असतं ना, मला सुचत जातं ग. आणि मग मी त्या दिवशी एक छान म्हणण्यापेक्षा एक पोस्ट लिहिते माझ्या आईवडिलांसाठी, की मी जेव्हा जेव्हा गेलो आयुष्यात, तेव्हा त्यांनी आम्ही तुझ्यावर आहोत हे सांगितलंय, बिंदास जा. तसं पहिल्यांदा फॉरेन टूर करत होते, तेव्हा मला म्हणावंसं वाटत होतं की तुम्ही बिंदास जा, मी आहे. तर मला ते खूप मस्त वाटलं होतं. आणि मी तिथे लंडनच्या एका ब्रिजवर, तिथे ती नदी आहे थेम्स, ते माहित नाही कुठली, तिथे बसून मी खूप ढसा रडत होतो. मी खूप रडत होतो. मला काय आलं नाही, आनंदाश्रू आहेत. सर मला वाटतं हे मुवमेंट त्यांच्यामुळे आहेत. मी कलाकार म्हणून काम करतोय, मराठी इंडस्ट्रीत काम करतोय, महाराष्ट्राच्या मायबाप रसिकांचं प्रेम मिळतंय. माझा सिनेमा लग्न कल्लोळ, त्याचं प्रमोशन करायला एवढ्या मोठ्या न्यूज चॅनलमध्ये येतोय, मी तिथे बसतोय आणि मी ते बोलतोय. हे सगळं घडतंय ते माझ्या आईवडिलांमुळे. निश्चितच. म्हणजे आता तुमच्या या सगळ्या गप्पा तुमच्यासोबत मारून मला तर वाटतंय की मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघेनच. प्लीज बघ, आणि प्लीज मला टॅग कर, मी ती स्टोरी ठेवेन. नाही, तुम्हाला फॉलो करणार असेल तर. हे जे काय असतं ना, बर तू ज्या दिवशी तिकीट पाठवशील त्या दिवशी मला फॉलो करणार. ठीक आहे, आपण बघूया. पण आता चल, तू तुझ्या स्टाईल मध्ये काय सांगशील प्रेक्षकांना, का बघावा सिनेमा जाता जाता सांग, की आवाहन कर. मला एवढंच म्हणायचं की तो हॅशटॅग आपला मराठी सिनेमा आहे, आणि आमच्या सगळ्यांचा हेतू एकच आहे. आमच्या सगळ्यांचा हेतू हे तुमचं मनोरंजन करणं आहे. आणि मी प्रचंड इंडिव्हिज्युअल लेवलवर एक्सायटेड आहे की 2023 मध्ये काय आणलं होतं ते तुम्ही पाहिलं, पण 2024 मध्ये मी येतोय तुमचं मनोरंजन करायला. पण त्याची सुरुवात लग्न कल्लोळनी होते, ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि तो सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला तो आवडणार आहे, त्यामुळे नक्की बघा लग्न कल्लोळ तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. चला तर मग 1 मार्चला तुम्हीही जा, मीही जाते, हा सिनेमा पाहूयात आणि मजा करूयात. आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.